हॅलो, मी आणि ताई निघालो होतो वाघोलीच्या मार्केटमध्ये. मी तर फर्स्ट टाईम जाणार होते. ते कशासाठी? तर आम्ही निघालो होतो कैरी आणण्यासाठी. कारण लोणचं करायचं होतं म्हणून आम्ही निघालो होतो कैरी शोधण्याच्या मोहीममध्ये. कैरी खूप ठिकाणी शोधली पण ती मिळाली नाही. पण आम्ही शेवटपर्यंत शोधत राहिलो आणि एका ठिकाणी मावशी ज्या आहे कैऱ्या फोडताना दिसल्या. मग काय तिथूनच कैऱ्या घेतल्या आणि ही कैरी घेताना निवडून घ्यायची, पातळ सालीची पाहायची आणि त्याच मुलीने आम्हाला कैरी छान अशी स्वच्छ धुवून दिली. ताईने ती पुसून घेतली आणि या मुलीने ती फोडून दिली. आता फोडताना मला फार कीव येत होती कारण की ती खूप छोटी होती. म्हटलं तिच्या हाताला लागलं तर? पण असं तिने खूप छान कैरी फोडून दिली आणि घरी आल्यानंतर ह्या कैऱ्या थोड्याशा स्वच्छ कपड्याने पुसून घेतल्या, थोड्याशा फॅनखाली सुकवल्या आणि मग त्याला मी हळद आणि मीठ लावून रात्रभर तशाच ठेवल्या. दुसऱ्या दिवशी त्याला छान असं पाणी सुटलं. पाणी सुटल्यानंतर ह्या ज्या कैऱ्या आहेत ना, याला कॉटनच्या स्टोलवर किंवा रुमालावर त्या सुकू घालायच्या जेणेकरून त्याच्यामधलं जे मॉइश्चरायझर असतं ते सगळं निघून जातं. ह्या ज्या कैऱ्या तुम्ही उन्हात सुकवल्या तर 3 तास सुकवा, जेणेकरून त्याच्यामधलं सगळं मॉइश्चरायझर आहे ते निघून जाईल. आणि सावलीत सुकवलं किंवा फॅनखाली सुकवलं तर साधारणतः 6 ते 7 तासासाठी तुम्ही ह्या कैऱ्या ज्या आहेत त्या सुकवू शकता. आता इथे मी कैऱ्या सुकेपर्यंत बरीचशी जी प्रोसेस आहे लोणच्याची ती करून घेतलेली होती. हे जे मोहरी डाळ आहे ती थोडीशी भाजून घेतली. अगदी खमंग नाही भाजली, अगदी थोडीशीच गरम होईल एवढीच भाजली. मग इथे 2 किलो कैरीला मी 4 चमचे मेथीदाणे घेतलेले आहे. शोप घेतली आहे अर्धी वाटी, धणे पावडर घेतली आहे 4 चमचे, लाल तिखट घेतलं आहे 4 चमचे आणि हळद घेतली आहे 2 चमचे. आता मी हा बेडेकरचा मसाला घेतला आहे लोणचेचा, तो सुद्धा इथं घेतलेला आहे. मीठ घेतलेलं आहे, हिंग घेतलेला आहे. हिंग जो आहे तो साधारणतः 1 चमचा घेतलेला आहे आणि तेल गरम करायला ठेवलं आहे. तेल अगदी कडकडीत गरम केलेलं आहे आणि कोमट झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी टाकलेले आहे मेथीदाणे आणि लवंग आणि मिरे टाकलेले आहे. आता इथे बऱ्यापैकी जे आपलं तेल आहे ते गरम झालेलं आहे आणि आता मी इथे गॅस बंद करून तेल थंड होण्याची वाट पाहत होते. आता इथे गरम गरम तेल जर आपण मसाल्यावर टाकलं तर काय होते हेच मी इथे चेक करत होते. पण असं तुम्ही करू नका. संपूर्ण तेल जे आहे ते थंड होऊ द्यायचं आहे. तेल थंड झाल्यानंतरच तुम्हाला सगळ्या मसाल्यामध्ये हे तेल मिक्स करायचं आहे, हलवून घ्यायचं आहे, जेणेकरून हे जे तेल थंड झाल्यानंतर त्याचं वाफ तयार होत नाही आणि वाफ तयार झाल्यामुळे आपल्या लोणच्याला पाणी सुटत नाही. म्हणून आपल्याला तेल कधीही थंड करूनच घ्यायचं आहे. संपूर्ण तेल आता थंड होऊन मी मसाल्यामध्ये टाकलेलं आहे आणि आता ह्या ज्या कैऱ्या आहेत त्यासुद्धा मी याच्यामध्ये टाकून आता मिक्स करून घेतलेलं आहे. आपलं लोणचं जे आहे ते बऱ्यापैकी आता रेडी झालेलं आहे आणि वास अप्रतिम येत होता, मस्त वास होत होता. ते बघूनच तोंडाला पाणी सुटत होतं. इथे हे जे लोणचं आहे तसंच रात्रभर ठेवलं आणि छान असं मुरू दिलं. दुसऱ्या दिवशी सकाळी हे जे काचेची बरणी असते किंवा चिनीची बरणी असते त्याला थोडीशी वाफ दिलेली आहे, जेणेकरून त्याच्यामध्ये जे मॉइश्चरायझर वगैरे असतं ते सगळं सुकून जाईल, निघून जाईल आणि आपलं जे लोणचं आहे ते वर्षभर 2 वर्ष टिकेल. यासाठी आपल्याला एक सिक्रेट वस्तू याच्यामध्ये ॲड करायची आहे. ती पूर्ण जे लोणचं आहे ते आता आपल्याला व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे. हलवल्यानंतर आपल्याला हे जे लोणचं आहे ते बरणीमध्ये भरताना आपल्याला एक त्याच्यामध्ये सिक्रेट वस्तू टाकायची आहे. ती म्हणजे आहे साखर. साखरने काय होतं, आपला जो कलर आहे तो तसाच राहतो. त्याची चव जी आहे ती अजिबात बदलत नाही. ते काळं पडत नाही. त्याचा रंग जो आहे तसाच राहतो, लाल राहतो आणि त्याची जी चव आहे दुपटीने वाढते आणि वर्षानुवर्षे आपलं जे लोणचं आहे ते छान लालच राहतं. म्हणून आपल्याला हा सिक्रेट पदार्थ जो आहे तो आपल्याला आपल्या लोणच्यामध्ये ॲड करायचा आहे. तुम्ही मूठभर टाकलात तरी चालतं आणि जर तुम्ही असं कधी केलं तर तुमचं लोणचं जे आहे 1 वर्षापेक्षा जास्त हे जर असं तुम्ही केलं ना तर तुमचं लोणचं जे आहे वर्षापेक्षा जास्त टिकेल आणि याचा कलरसुद्धा तेवढा सुंदर दिसतो आहे. जर तुम्ही ही ट्रिक वापरली ना तुम्हालासुद्धा फायदाच होणार आहे. मग लोणचं करत असाल तर नक्की या पद्धतीने करून पहा. तुम्हाला जर तुमची वेगळी पद्धत असेल तर तीसुद्धा तुम्ही वापरू शकता. मग तुम्हाला लोणचं कसं वाटतं मला नक्की कमेंट करून सांगा आणि लोणचं पण वाटतं आहे ना खावंसं मलासुद्धा वाटतं, कारण की लोणचं दिसतच तेवढं छान होतं, इच्छा पण झाली आणि तोंडाला पाणी पण सुटतं. लोणचं करताय ना मग लवकरच करा. मी तर केलं आहे, तुम्हीसुद्धा करा. कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. बाय.